नमस्कार मित्रांनो, रिलायबल टेक्निकलच्या यूट्यूब मंचावरती मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, येणारा आठवडा मार्केटसाठी काय असेल, कसा असेल, निफ्टीच्या लेवल्स काय असतील, हे आपण आज डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी डिस्क्लेमर, आपण सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही आहोत. हे व्हिडिओ आपण इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल पर्पज करता बनवत असतो. जसं की तुम्हाला कल्पना आहे, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे मार्केट करण्यामध्ये मार्केटमध्ये रिस्क असते आणि लॉस होऊ शकतो. आणि हे लॉसेस अवॉइड करण्याकरता तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट केलं पाहिजे. आपल्या या चॅनलवरनं आपण कुठल्याही प्रकारचं बाय करा, सेल करा, कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन करत नाही. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा निफ्टीचा डेली चार्ट ओपन केलेला आहे आणि या निफ्टीच्या डेली चार्टवरती पहिल्यांदाच एक स्ट्रॉंग रिव्हर्सल अशी कॅन्डल आपल्याला दिसते. पूर्वी पण असं 2-3 वेळेस झालेलं आहे. परंतु बघूया आता मार्केट या स्ट्रॉंग रिव्हर्सलला कशा पद्धतीने रिस्पेक्ट देत आहे आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर मार्केट 22,503 च्या खाली जर ट्रेड झालं तर मार्केट आणखीही खालच्या लेवल्स बघू शकेल, कारण 22,503 हा मागच्या शुक्रवारचा लो आहे. निफ्टीचा विकली चार्ट जर तुम्ही बघितला तर विकली चार्ट मध्ये एक इन्व्हर्टेड हॅमरचं एक फॉर्मेशन झालेलं आहे आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये इन्व्हर्टेड हॅमरला किती महत्व आहे आणि या इन्व्हर्टेड हॅमरचा लो जो आहे तो आहे 22,503. म्हणजे 22,500 ची जी लेवल आहे ती जर मार्केटने ब्रेक केली तर आपल्याला थोडंसं मार्केटमध्ये एक चांगला फॉल बघायला मिळण्याचे चान्सेस आहेत. पहिलं टार्गेट आपण मागच्या वीकचा लो असेल आणि त्यानंतर दुसऱ्या वीकचा लो. बँक निफ्टीचा डेली चार्ट देखील काय दाखवतो आपल्याला, तर बँक निफ्टीच्या डेली चार्ट वरती देखील रिव्हर्सल झालेला आहे. ही आपली जी येलो लाईन आपण मार्क केलेली त्या येलो लाईनच्या खाली मार्केट बंद झालेलं आहे बँक निफ्टी करता. बँक निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स साधारण 49,000 च्या आसपास येतोय आणि मार्केट तिथनं रिव्हर्स होत आहे. तर बँक निफ्टीचा जर तुम्ही विकली चार्ट जर बघितला तर या विकली चार्ट वरती देखील एक इन्व्हर्टेड हॅमरचं असं फॉर्मेशन झालेलं आहे. त्यामुळे मार्केटला जर हा विकली लो ब्रेक झाला म्हणजे 48,424 च्या खाली जर मार्केट ब्रेक झालं, सस्टेन झालं, ट्रेड झालं तर डेफिनेटली आपल्याला खालच्या लेवल्स बघायला मिळणार आहे. चला तर आता वळूया आजच्या स्लाइड्सकडे. या आठवड्यामध्ये 2 महत्वाच्या डेट्स आहेत, 15 एप्रिल मंडे आणि 17 एप्रिल वेनसडे. परंतु 17 एप्रिलला हॉलिडे आहे असल्यामुळे त्या ठिकाणी मार्केट बंद आहे. निफ्टीचं क्लोजिंग आहे 22,519. मागच्या आठवड्याचं क्लोजिंग 22,513 होतं. त्यामुळे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मागच्या आठवड्याचे जे होते तेच राहणार आहे, त्यामध्ये काहीही बदल झालेले नाही. तसंच बँक निफ्टीचं क्लोजिंग 48,564 आहे. मागच्या आठवड्यापेक्षा काहीतरी 60 पॉईंटने बँक निफ्टी फक्त वाढलेलं आहे. त्यामुळे बँक निफ्टीचे सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत ते ॲज इट इजच राहणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात नवीन सपोर्ट किंवा नवीन रेजिस्टन्स असे काहीही नाही आहेत मित्रांनो. तर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही नोट डाऊन करा. हा आठवडा तसं जर बघितलं तर 4च दिवस असल्यामुळे पुन्हा एकदा ऑप्शन बायर्सचा प्रीमियम ज्याला म्हणतो तो प्रीमियम मध्ये खूप उलाढाल होणार आहे. खूप फास्ट गतीने ओटीएमचे जे प्रीमियम असतात ते कमी होत असतात. त्यामुळे बी कॉशियस, कारण व्होलॅटिलिटी खूप जास्त राहणार आहे. तर येणारा आठवडा हा तुम्हाला प्रॉफिटेबल राहो ही एक मी सद्भावना व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.